नमस्कार. बार्शी शहरवासियांना मी अशोक रंगनाथ मोकेफळे, माजी नगरसेवक बार्शी नगरपालिका यांच्या वतीने आपणापुढे विनम्र निवेदन सादर करतो की बार्शी नगरपालिकेमध्ये 2006 ते 2016 अखेर बार्शी शहराचे माजी मंत्री माननीय दिलीपराव सोपल यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. यामध्ये बार्शीकरांना कुठल्याही कर दरवाढीचा कोशिश न देता आमदार सोपल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी नगरपालिकेतला कारभार चालत होता. यामध्ये बार्शीकरांना कोणत्याही प्रकारची करवाढ दरवाढ केलेली नव्हती. ज्यावेळेस बार्शी नगरपालिकेला उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून वॉटर ऑडिट केले. सोपल साहेबांच्या मार्गदर्शनाखाली वॉटर ऑडिट करून अनेक हजारो नळ कनेक्शन बिगर परवानगीचे नळ कनेक्शन शोधून काढून पाणी पुरवठ्याची योजना ही फायद्यात आणली. तसेच करवाढ दरवाढ न करता योग्य नियोजन खर्चाचे करून नागरिकांना सेवा सुविधा देऊन ही नगरपालिकेमध्ये चार्ज सोडतेवेळी 31/12/2016 42 कोटी 15 लाख रुपयाचा शिल्लक निधी नगरपालिकेला ठेवण्यात आलेला होता. हे मी आपणास रेकॉर्ड पाहून तुम्हाला निवेदन करतो. आणि आज सध्या नगरपालिकेमध्ये किती निधी शिल्लक आहे हे यावरून दिसून येते की कसा अनियंत्रित आर्थिक व्यवहार आहे हे यावरून दिसून येत आहे. बार्शी नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक श्रीयुत बाळासाहेब चव्हाण यांनी सन 2023-24 अर्थसंकल्प सुधारित अर्थसंकल्प आणि सन 2024-25 अर्थसंकल्प नगरपालिकेला नुकताच सादर करण्यात आलेला आहे. बार्शी नगरपालिकेचे प्रशासक यांनी मागील वर्षी सन 2023-24 अर्थसंकल्प 499 कोटीचा संमत करण्यात आलेला होता. परंतु यावर्षी तो सुधारित 499 वरून 384 करण्यात आलेला आहे. हे रक्कम का कमी केली याचं कारण मात्र त्यांनी त्यांच्या ठरावात नमूद केलेले नाही. याचाच अर्थ असा होतो की ढोबळ मानाने तुम्ही अर्थसंकल्प करता, त्यामुळे खर्चावर परिणाम होत असतो. जर आपल्याकडे तेवढेच पैसे जर येत नसतील तर खर्चाचं नियोजन जेवढे पैसे येतात त्या खर्चाचं नियोजन तेवढ्याच पैशात करायला पाहिजे. हे कायद्यान्वये प्रशासक यांच्यावर बंधनकारक असताना मन मानेल त्याप्रमाणे नगरपालिकेच्या महसुली उत्पन्न आणि भांडवली उत्पन्न अपेक्षित करणे आणि त्यानुसार तो खर्च नियोजन करणे यामुळे बार्शी नगरपालिका आर्थिक डबघाईला आलेली आहे. याचे उदाहरण आपल्याला खालील प्रमाणे देण्यात येत आहे. बार्शी नगरपालिकेकडे सद्यस्थितीमध्ये महसुली उत्पन्न अत्यल्प असताना आज पावेत सुद्धा बार्शी नगरपालिकेच्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यामध्ये नगरपालिकेचा 15% हिस्सा 22 कोटी 39 लक्ष रुपयाचा अद्याप पावेतो भरणा केलेला नाही. मात्र बार्शी शहरवासियांना दाखवण्यासाठी प्रशासक यांनी नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये 11 रस्ते सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याची कामे चालू करण्यात आलेली आहे. अद्याप पावेतो नगरपालिकेचा 22 कोटी 39 लक्षचा एकही रुपया निधी जमा करण्यात आलेला नाही. महाराष्ट्र शासनाने जून 2023 मध्ये 22 कोटी 39 लक्ष एवढेच अनुदान नगरपालिकेला देण्यात आलेले आहे. त्यानंतर आज पावेतो महाराष्ट्र शासनाने नगरपालिकेला 67 कोटी 18 पैकी उर्वरित रक्कम नगरपालिकेला अनुदान अद्याप पावेतो देण्यात आलेले नाही. तसेच बार्शी नगरपालिकेला उजनी समांतर जलवाहिनी योजना 273 कोटी रुपयाची मंजूर करण्यात आलेली असून यामध्ये 85% 223 कोटी 55 लक्ष एवढा निधी शासन देणार असून बार्शी नगरपालिकेने 15%
39,45,00,000 एवढा निधी जमा करावायचा आहे। त्यानंतर नुकताच कुर्डवाडी रस्ता जैन मंदिर ते जामगाव रोड नगरपालिका हद्दीपर्यंतचा सिमेंट कॉन्क्रीट रस्ते करण्याची योजना 92,54,00,000 रुपयाची मंजूर करण्यात आलेली असून यामध्ये 85% 78,66,00,000 रुपयाचा शासन निधी आहे आणि यामध्ये बार्शी नगरपालिकेचा हिस्सा 13,88,00,000 एवढा आहे। बार्शी नगरपालिकेला या तिन्ही योजनेमधून नगरपालिकेचा हिस्सा म्हणून 75,72,00,000 रुपये भरणा करावायचा आहे आणि याचे नगरपालिकेचे महसुली उत्पन्न मात्र 94,41,00,000 रुपयाचे आहे। यामधून नगरपालिका कसा भरणा स्वहिस्सा भरू शकत नाही। यामुळे नगरपालिकेला कुठल्या तरी बँकेचं किंवा शासकीय योजनेमधनं कर्ज घ्यावे लागणार आहे। अद्याप पावेतो बार्शी नगरपालिकेला सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यासाठी बार्शी नगरपालिकेने MUIDCL कंपनी मुंबई यांना कर्ज मागणी केलेली असून त्या कंपनीने नगरपालिकेला 1 रुपयाचंही कर्ज देण्यात आलेले नाही। मग नगरपालिकेचे प्रशासक यांनी हा योजनेचा नगरपालिकेचा हिस्सा कशातून खर्च करणार याचं विवरण नगरपालिकेचे प्रशासक यांनी मंजूर केलेल्या अंदाजपत्रकाच्या ठरावामध्ये नमूद कुठलेही कारण केलेले नाही। ही योजना, या सगळ्या योजना आरशातील नोटा दाखवण्यासारख्या योजना आहेत। प्रत्यक्षात अवलंब होणं अत्यंत कठीण आहे। मी नम्रपणे बार्शीकरांना निदर्शनास आणून देतो की बार्शी नगरपालिकेची आर्थिक स्थिती या तिन्ही योजनेमध्ये 75,72,00,000 रुपयाची क्षमता आज मितीस नगरपालिकेचे महसूल उत्पन्न पाहता भरता येणार नाही, हे माझे स्पष्ट मत आहे। बार्शी नगरपालिकेचे प्रशासक यांना माझं आव्हान आहे की तुम्ही बार्शी नगरपालिकेचा 75,72,00,000 रुपये कसा भरणार याचं बार्शीकर जनतेला स्पष्टीकरण देणं तुम्हाला तुमच्यावर बंधनकारक आहे। परंतु आपण या योजना बार्शीकरांना कशा फायद्याच्या ठरणार आहेत, बार्शीकरांना कुठल्याही प्रकारची करवाढ दरवाढ होणार नाही याची ग्वाही या मंजूर प्रशासकीय ठरावात केलेली नाही। मागील वर्षी आपण पाहिले असता बार्शी नगरपालिकेने भुयारी गटार योजना मंजूर केली आणि त्या भुयारी गटार योजनेमध्ये याच बार्शी नगरपालिकेचे प्रशासक यांनी मलजल निसर्गाचा कर प्रति वर्षी 2,500 रुपये जनतेवर लादलेला आहे। बार्शी नगरपालिकेच्या संपूर्ण शहरात हा कर लावण्यात आलेला आहे। बार्शी नगरपालिकेची भुयारी गटार योजना संपूर्ण बार्शी शहरात झालेली नाही, तरी पण नगरपालिकेचे प्रशासक यांनी जलनिसारण कर लादलेला आहे, तो अन्यायकारक आहे। याविषयी बार्शीचे आमदार यांनी या विरुद्ध कुठल्याही प्रकारे शासनापुढे आवाज उठवण्यात आलेला आहे। ही नम्रपणे मी बार्शीकरा जनतेच्या निदर्शनास आणून देत आहे। यामध्ये माझा कुठलाही राजकीय हेतू नाही, परंतु बार्शी शहराचे आमदार यांचं कर्तव्य आहे की कुठल्याही प्रकारचा बार्शीकरांना आर्थिक शोष आणि बार्शीकरांना अधिकचा कर न लावता योजना मंजूर करून घेणं हे त्यांचं कर्तव्य आहे। आताही या योजनेमध्ये, या दोन्ही योजनेमध्ये नगरपालिकेला कर वाढवावा लागणार आहे। नुकताच कुर्डवाडी रस्ता जो मंजूर केलेला आहे त्यामध्येही बार्शीकरांनी रस्ता वापर कर हा भरावा, वसूल करावा असं त्या शासन निर्णयात म्हटलेलं आहे। याचंही स्पष्टीकरण बार्शी नगरपालिकेचे प्रशासक चव्हाण यांनी दिलेले नाही। या तिन्ही योजना बार्शीकरांना केव्हा पूर्ण होणार, मुदतीत पूर्ण होणार का, बार्शी नगरपालिकेचे कॉन्ट्रीब्युशन तुम्ही कशातून भरणार, कुठल्या बँकेकडनं कर्ज काढणार, कुठल्या बँकेला तुम्ही ऍप्लिकेशन दिले, याचं कुठलंही त्यांनी नगरपालिकेच्या नगरवासियांना त्यांनी ठरावातील निवेदनाद्वारे दिलेले नाही। बार्शी नगरपालिकेला मंजूर तिन्ही शासकीय योजनांमधून 75,72,00,000 रुपये भरणा करावायचे आहेत बार्शी नगरपालिकेचा स्वहिस्सा म्हणून। तसेच बार्शी नगरपालिकेकडे अदा करावयाची ठेकेदाराची बिले आणि नागरिकांची
डिपॉझिट बिले ही 29,42,00,000 रुपयाची आहे. असे एकूण 105 कोटी 14 लाख रुपयाची तरतूद बार्शी नगरपालिकेचे प्रशासक बाळासाहेब चव्हाण यांनी मंजूर 2024-25च्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद केल्याचे दिसून येत नाही. मग ही रक्कम आपण कुठल्या योजनेतून किंवा कोणत्या निधीतून मंजूर करणार याचं कुठलंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. बार्शी नगरपालिका सध्या आर्थिक डबघाईला आलेली आहे यावरून स्पष्ट दिसून येत आहे. बार्शी नगरपालिकेला 105 कोटी 14 लाख रुपयाचं देणं आहे. असे असताना योजना नुसत्या ह्या आरशात दाखवण्यासारख्या आहेत काय असा नागरिकांना प्रश्न पडतोय. आणि म्हणून मी याद्वारे विनंती करतो की बार्शी नगरपालिकेचे 105.14 कोटी रुपये हे कसे आपण अदा करणार याचा खुलासा प्रशासक चव्हाण साहेब यांनी बार्शीकरांना देणं कायद्याने बंधनकारक आहे. बार्शी नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक यांनी 24-25च्या अर्थसंकल्पामध्ये याचा कुठलाही उल्लेख करण्यात आलेला आहे किंवा ठरावामध्ये त्याचा उल्लेख केलेला नाही. हे असे असताना बार्शी नगरपालिकेचा 625 कोटी रुपयाचा अर्थसंकल्प म्हणून बिनडोरा करणं हे कितपत योग्य आहे? ही बार्शीकरांची फसवणूक आहे, बार्शीकरांचा घोर अवमान करणारी आहे. म्हणून मी बार्शीकरांना अवगत करतो की बार्शी नगरपालिकेच्या फसवी अर्थसंकल्पावर विश्वास ठेवू नका. आज बार्शीकरांना तुमच्या डोक्यावर करवाढ दरवाढ होणार आहे याचं लक्ष ठेवा. आणि आपल्यावर या बार्शी नगरपालिकेकडून कुठल्याही प्रकारे आपल्याला ठोस उपाययोजना किंवा सेवा सुविधा मिळणार नाहीत हे मी आपल्याला ग्वाही देत आहे. बार्शी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक यांनी बार्शी नगरपालिकेच्या नागरिकांना आरोग्य सेवा, शैक्षणिक सेवा, सामाजिक सेवा, पाणी पुरवठा सेवा या नियमित कुठल्याही प्रकारे दिलेले नाही किंवा नियमित प्रकारे देण्याचा कुठलंही आश्वासन या ठरावात देण्यात आलेले नाही. बार्शीकरांना नुकतेच प्रशासक चव्हाण साहेब यांनी काल सोशल मीडियाद्वारे मुलाखत दिलेली आहे. त्या मुलाखतीमध्ये सर्व खोटं निवेदन त्यांनी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. हे मी आपल्याकडे नम्रपणे निदर्शनास आणून देत आहे. म्हणून बार्शीकरांना माझी विनंती आहे की आपणावर भविष्य काळात या बार्शी नगरपालिका नागरिकावर कराची आणि दराची करवाढ करणार हे लक्षात ठेवावे. आणि याविरुद्ध अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आपण बार्शीकरांनी सज्ज व्हावं हीच माझी आपणास विनंती आहे. आणि बार्शी नगरपालिकेचे जे 2024-25चे 625 कोटी रुपयाचं अंदाजपत्रक केलेलं आहे ते फसवे आहे, खोटे आहे, नागरिकांची फसवणूक करणारे आहे, नागरिकांवर कर्ज लोटणारी आहे असं मी ह्या अर्थसंकल्पाचं स्पष्टीकरण देतो आणि माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बार्शी नगरपालिकेच्या अर्थसंकल्पासोबत प्रशासक नगरपालिका बार्शी यांनी बार्शी नगरपालिकेच्या पाणी पुरवठा, स्वच्छता विषयक सेवा आणि विद्युत सेवा या तिन्ही सेवा या तोट्यात चालतात याचं विवरण त्यांनी अर्थसंकल्पासोबत सादर करण्यात आलेले आहे. बार्शी शहरातील पाणी पुरवठा या योजनेमध्ये जमा 5 कोटी 94 लाखाची जमा आहे आणि खर्च मात्र त्याचा 12 कोटी 47 लाख रुपयाचा आहे. म्हणजे उत्पन्नापेक्षा 6 कोटी 52,92,240 एवढा जादा निधी हा नगरपालिकेच्या नागरिकावर बसतो. याचं विवरण तो कशा पद्धतीनं रिकव्हर करायचा हे प्रशासक यांनी दिलेले नाही. तसेच बार्शी शहरातील नागरिकांना स्वच्छता विषयक सेवा सुविधा पुरवण्यासाठी एकूण उत्पन्न 20,30,000 आहे आणि त्याचा खर्च मात्र 15 कोटी 42 लाख रुपये एवढा आहे. म्हणजे उत्पन्नापेक्षा स्वच्छतेवर 13 कोटी 39 लाख रुपयाचा जास्तीचा निधी खर्च होत आहे. तसेच दिवाबत्ती सडकेवरील दिवाबत्तीची व्यवस्था हा नगरपालिकेच्या मालमत्ता करातून
6,87,00,000 एवढा उत्पन्न येते आणि उत्पन्नापेक्षा जास्तीचा 97,78,331 विद्युत योजनेवर खर्च होत आहे। या जादा खर्चाची कुठल्या कशा प्रकारे तूट भरून काढणार याचं विवरण त्रोटकपणे विवरण दिलेले आहे, परंतु प्रत्यक्षात या योजना तुम्ही फायद्यात कशा आणणार याचं कुठलंही नियोजन यामध्ये प्रशासक यांनी दिलेलं नाही। वास्तविक पाहता बार्शी शहरामध्ये वॉटर ऑडिट केलेले नाही। शहरात अनाधिकृत किती नळ कनेक्शन आहे याचं सर्वेक्षण प्रतिवर्षी करायला पाहिजे असतं, हे प्रशासक यांनी केलेले आहे। बार्शी शहरातील पाणी पुरवठ्याच्या योजनेमधून नगरपालिकेला जास्तीत जास्त महसूल उत्पन्न मिळतं, त्याकडे प्रशासकांचं दुर्लक्ष आहे। विशेषतः बार्शी नगरपालिकेतील पाणी पुरवठा विभाग प्रमुख यांचं आद्य कर्तव्य आहे की या योजना या नगरपालिकेच्या फायद्यात चालाव्यात याचं त्यांनी नियोजन करणं क्रमप्राप्त असताना त्याचं नियोजन केल्याचं दिसून येत नाही। तसेच स्वच्छता विषयी असंच आहे। यामध्ये नगरपालिकेचं नियोजन काय आहे, नगरपालिकेच्या निधीतून कमीत कमी कसा खर्च करता येईल याचंही आरोग्य विभागाने नियोजन दिलेले नाही। तसेच दिवाबत्तीच्या याच्यावर सुद्धा खर्चाचं प्रमाण जास्तीचं आहे, हे आपल्या निदर्शनास आणून देत आहे। तसेच बार्शी नगरपालिकेला आज पावेतो नगरपालिकेला अतिशय गंभीर असा प्रश्न आहे की बार्शी नगरपालिकेचे प्रशासक यांनी अत्यंत ढोल बजावून 625 कोटी रुपयाचा अर्थसंकल्प सादर केल्याचे निवेदनाद्वारे आणि पेपरला मुलाखती देण्याद्वारे मीडियाला सोशल मीडियाला निवेदनाद्वारे त्यांनी दिलेले आहे। परंतु बार्शी नगरपालिकेच्या अकाउंट विभागामध्ये नगरपालिकेला 29 कोटी 24 लाख रुपयाचं देणं असल्याने बिलं तिथं पडून आहेत। गेली 5-6 वर्ष नागरिकांच्या डिपॉझिटची रक्कम त्यांनी परत केलेली नाही, ठेकेदाराची रक्कम परत केलेली नाही, शासनाकडे भरणा करावयाची रक्कम सुद्धा त्यांनी भरणा केलेली नाही। त्याचं विवरण तुम्हाला मी नम्रपणे सादर करतो आहे। मी बार्शी नगरपालिकेच्या लेखा विभागाकडून माहिती घेतली आहे। त्याचे बार्शी नगरपालिकेच्या लेखा विभागामध्ये जवळजवळ 1000च्या दरम्यान बिलं पेंडिंग आहेत। केवळ नगरपालिकेकडे पैसा नसल्यामुळे ते बिलं देऊ शकत नाही। असं नगरपालिकेच्या लेखा अधिकाऱ्यानं नगरपालिकेच्या लेखा अधिकाऱ्याने मत प्रदर्शित केलेले आहे। कॉन्ट्रॅक्टर डिपॉझिट 9,27,22,000 रुपयाचा आहे। कार्यकंत्राटाची म्हणजे कॉन्ट्रॅक्टरची बिलं अद्याप 16,99,51,769 रुपयाची बिले पेंडिंग आहेत। नगरोत्थान जिल्हा स्तर 1,99,24,310, शासनाची तांत्रिक तपासणी फी 9,20,96,844 आहे आणि शासनाचे देयके 11,10,572 आहे। अहो साधं जाहीर प्रसिद्धीकरण केलेलं पेपरमध्ये जाहीर प्रसिद्ध करण्याची बिलं जवळजवळ 70,000 रुपयाची पेंडिंग आहेत। एकूण बिलं 29,24,21,809 रुपयाची बिलं बार्शी नगरपालिकेच्या अकाउंट विभागामध्ये पडून आहेत। ती बिलं कशी पेड करणार याचं नियोजन बार्शी नगरपालिकेचे प्रशासक माननीय चव्हाण साहेब यांनी नगरपालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये नमूद केले नाही किंवा त्याची तरतूद केलेली नाही, हे मी बार्शीकरांच्या निदर्शनास आणून देत आहे।